गुड मॉर्निंग गाईज. सो पहाटेचे 3:30 झालेत अँड आम्ही आता चाललो आहोत मुन्नारला. 4 वाजताची बस आहे. सो आम्हाला आता बस स्टॉपला जायचं आहे. खालती कॅबवाला ऑलरेडी आलेला आहे. तर चला आपण पटापट जाऊया. आमचा लॉबी एरिया आहे. चला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो चलो मुन्नार. चलो जल्दी जल्दी. सो फायनली आम्ही बस स्टॉपवरती आलो आहोत. सकाळी 3:30च्या यायला पण इथे गर्दी आहे तशी, कारण संडे आहेत. जाणारे लोक पण असतात कुठे ना कुठेतरी. आमची बस अजून तरी आली नाही आहे. बघूया वाट. 4ची बस आहे. लँग्वेज बॅरियरचा इश्यू येतो कधी कधी कारण बसवरती इथे लोकल लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. बट स्टील वी आर ट्राईंग. बघू. बसमध्ये बसतो आम्ही का एकदा आणि मग बोलतो. सो फायनली आम्ही आहोत आता मुन्नारमध्ये आणि आम्ही आता स्कूटी रेंटचा ट्राय केलेला बट अवेलेबल नव्हत्या. सो आम्हाला इथे टमटम ऑप्शन होता. सो आता साईट सीइंगसाठी आम्ही चाललो आहोत. इथूनच पुढे मटुपट्टी लोकेशनच्या इथे. आणि वेदर खूप कोल्ड, एकदम प्लेझंट आहे. कशी कसं वाटतं मुन्नार? छान आहे, थंड, एकदम जोरात शिमलाला आल्यासारखं वाटतं. ॲक्च्युली शिमलाला आल्यासारखं. बाजूला पूर्ण चहाचे मळे आहेत असे अक्षरशः. तुम्ही बघाल तर इकडे तिकडे तुम्हाला मी दाखवू. आणि असं रोडवरती चालताना परत चहाचा हलकासा वास येतो असं. येस. आता चालताना हलकासा असं चहाचा स्मेल येतोय कारण पूर्ण आजूबाजूला चहाचे मळे आहेत. चला तर आमच्यासोबत तुम्ही पण आता एक्सप्लोअर करा मुन्नारला. कुठले आम्ही लोकेशन्सला व्हिजिट करतोय, काय काय पाहतोय, तिथे काय काय स्पेशालिटी आहे तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे या आजच्या ब्लॉगमध्ये. चला तर. सो आता आपण आपल्या फर्स्ट स्पॉटला आलो आहोत. आपण आलो आहोत मेसा कोलिमाला, केरला फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं त्यांचं फ्लोरिकल्चर सेंटरला. ओके. सो इथे फ्लावर गार्डन आहे बेसिकली. वेगवेगळ्या प्रकारची फ्लावर्स अँड ऑल आहेत. चला तर जाऊया आपण आतमध्ये अँड बघूया कसं आहे काय आहे ते.
आणि ऋषीला इथे माऊ भेटली, तो माऊसोबत खेळतोय. खाली जायचंय, चल खाली. सो आता आम्ही आमच्या साईट सीइंगच्या दुसऱ्या स्पॉटवर आलो आहोत, जो आहे मडुपेट्टी डॅम. सो या बॅक साईडला जो आहे इथे आहे डॅम, आणि आय गेस इथे त्यांची बोटिंग अँड ऑल पण याच साईडला आहे, मडुपेट्टी बोटिंग अँड ऑल. सो तुम्हाला दाखवतो की पूर्ण डोंगरांच्या मध्ये असलेला हा डॅम कसा दिसतो ते. सो आता आपण आपल्या थर्ड स्पॉटला आलो आहोत. हा आहे मुन्नारचा इको पॉईंट. असं इथे बोटिंग अँड ऑल पण करतायत लोक. आय डोंट नो इथून इको कसा होतो आवाज, मे बी वरून कुठून असेल. चला बघूया. पण दिसायला खूप छान वाटतंय, असं एकदम वॉलपेपर कसा असतो तसं एकदम व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवतो की कसा दिसतो इकडचा इको पॉईंट. सो आता आम्ही इथे जरा खाण्यासाठी बसलो आहोत. इथे एक स्टॉल्स आहेत भरपूर. सो आम्ही दालवडा अँड कॉफी घेतो आहे, कारण सकाळपासून आम्ही लवकर निघालो तर 3:30 वाजता, आणि त्यापासून काही खाल्लं नाही. सो आता बघूया, थोडं पेटपूजा करूया आणि मग निघूया पुढे. सो तिथे मी मॅगी घेतली. काय करून बघूया, स्पायसी सांगितले आपण बनवायला. झणझणीत बनवली, तिखट आहे अशी. आपल्या मराठी माणसांना खायला म्हणजे तरबेज आहे. छान आहे, झणझणीत आवडली. सो इथेच आम्ही मसाला शॉपिंग करतोय, स्पायसेस इकडे काही ग्रोन केलेले अँड ऑल. टी घेतोय आम्ही, काय काय घेतोय ते दाखवतो तुम्हाला. सो इकडून आम्ही वेगवेगळे स्पायसेस मसाले जे होते ते आम्ही परचेस केले. ह्यांच्याकडे खूप छान क्वालिटीचे पण होते, स्वस्त पण होते, अँड त्याच्यासोबत इथे त्यांच्याकडे चहा पावडर होत्या वेगवेगळ्या प्रकारचे. तसंच त्यांच्याकडे होममेड चॉकलेट्स पण होते. आम्हाला चॉकलेट्स नको होते, स्पायसेस घेतले. काय काय घेतले ते आता दाखवतो तुम्हाला. सो इथे दालचिनी घेतली आम्ही, त्याच्यानंतर काळी मिरी आहे, मसाला वेलची घेतली आहे, साधी वेलची घेतली आहे, तमालपत्र घेतलं आहे, त्याच्यानंतर लवंग घेतले आहेत, स्टार अनीस आहे इथे, इकडचा ग्रोन टी आहे, चहा पावडर आहे ती घेतली आहे. सो भरपूर काय काय असं शॉपिंग केलेलं आहे मसाल्याचं. मम्मा खुश, डबल खुश. सो ही आहे मुन्नारची इकडे टी फॅक्टरी. संडे होता त्यामुळे ती बंद होती व्हिजिटर्ससाठी, पण बाहेरून कशी दिसते ते तुम्हाला आता दाखवतोय. आता आम्ही आलो आहोत 4थ्या स्पॉटला. सगळ्यात मोठं स्पॉट आजचं जे असेल हे असणार आहे. सो आम्ही आहोत आता एराविकुलम नॅशनल पार्कच्या इथे. इथून माझ्या पुढून म्हणजे या साईडून एंट्री आहे पार्कसाठी. तर चला आपण जाऊया आता नॅशनल पार्कमध्ये, बघूया
काय काय आपल्याला तिथे एक्सप्लोर करायला भेटतंय ते. एक्सायटेड ऋषी? व्हेरी मच. इथे ऑर्किडेरियम आहे पुढे, त्याच्यासाठीच तर मेन आलेलो आहे. येस. सो चला जाऊया आपण. सो आमचं तिकीट काढून झालेलं आहे इथे. आता इथून जे आहेत त्यांच्या बसेस आहेत जे आपल्याला 4 किलोमीटर आतपर्यंत घेऊन जातात आणि त्याच्यानंतर मग पुढे कसं आहे ते बघायला लागेल. जायचं आहे बघायचं आपल्याला निलगिरी तारला. माहीत नाही मिळेल की नाही बघायला, बट मोस्टली नशीब असलं तर दिसू पण शकतं. माझ्या मागे पूर्ण चहाचे मळे आहेत, त्या साईड पूर्ण धुकं पसरलेले आहेत. चला ही बस तर एक भरून गेली आहे. आता आपल्यासाठी पण एक बस येईल, आपण त्यात जाऊ. सो मी आता बसने आम्हाला इथे आतमध्ये सोडलेलं आहे. इथून पुढे वॉक करायचे आहे. तार, निलगिरी तार जे आहे ते स्पॉटिंगला चान्सेस खूप कमी असतात, बट स्टील आपलं लक चांगलं असेल तर दिसू शकते. सो इकडे मागच्या साईडला त्या लोकांनी छान असं वॉशरूम वगैरे अरेंज केले इथे. त्याच्यानंतर कॉफी शॉप आहे. सो चला आता आपण आतमध्ये जाऊया वॉक करायला. कसं काय काय आहे ते. इथून आता एंट्री घेतोय आपण. How far it is inside? Like we can walk as much as we want. Okay, so do goats actually, can we see them? Acha, not this time. Then when it comes? Sightseeing. Ah, okay. Thank you. इथे वर आलो आहे आम्ही मस्त. ऋषीला इथे आजूबाजूला त्याचे ऑर्किड्स दिसत आहेत आणि माझ्या मागे बघू शकता पूर्णपणे धुकं पसरलेली आहेत. पूर्ण ढगाने आच्छादलेला आहे परिसर आणि एका साईडनी संपूर्ण हिरवळ आहे आणि एका साईडला संपूर्ण श्वेत ढग पसरलेले आहेत. आणि ॲज युशुअल ऋषी इथे ऑर्किड्स बघत होता. आणि इकडे अचानक आम्हाला निलगिरी तार वरून डोंगरावरून खाली उतरताना दिसली. आहा, इकडे येण्याचं सार्थकी झालं. सो फायनली जे बघायला आम्हाला यायचं आलेलो आम्ही ज्यासाठी
ती निलगिरी ताहार आम्हाला दिसलेली अशी एकदम धुक्यांच्या इथून वरून खालती उतरत होती. छान दिसली. मी त्याची क्लिप टाकतो. तुम्हाला दिसेल खूप धुकं होतं त्यामुळे क्लिअर व्ह्यू नव्हता आणि ती खूप फास्टमध्ये खालती येत होती. पण फायनली पाहिलं निलगिरी ताहार कशी असते ते. वरती जंगल फिरून आल्यानंतर पाय दुखायला लागलेत आता. ऋषीला पण जे ऑर्किड्स बघायचे होते ते पण बघून झाले. आता इथे खालती ऑर्किड एरियामध्ये तिकडे जायचं आहे पण म्हटलं आता खालती आलो इथेच बस आहेत तर कॉफी थोडी थोडी होऊन जाऊ दे कारण कॉफीशिवाय एनर्जी येणार नाही. कारण हे आमचं मुन्नारचं लास्ट स्पॉट होता जिकडे इथून आम्ही आता रिटर्न परत जायचं आहे. आम्हाला कोचीला 4 आवर्सचं ट्रॅव्हलिंग आहे. सो आता चला आम्ही ऑर्किड एरियमला जातो. तिकडचं तुम्हाला एक व्ह्यू देतो आणि नंतर आम्ही बसमध्येच बसणार आहोत. सो अंधार पण होईल थोड्या वेळात. सो काही तसं जास्त बघायला भेटणार नाही पण जितकं मिळेल तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आय होप तुम्हालाही हे नक्की आवडलं असेल नॅशनल पार्क अँड तुम्हीसुद्धा नक्की या एकदा तरी लाईफमध्ये एक्सपिरियन्स घेण्यासाठी नक्की या. ती धुकं अशी येता येत नाही ते खूप शांत वाटते. सो आता इथेच खाली असलेल्या ऑर्किड एरियमच्या इथे आलो आहे. सो ते पण कसं आहे ते दाखवतोय. छोटूस आहे पण छान आहे. आपण जो आता बघितलं तो हा होता सिलोकाइने रोसा. फायनली आम्ही रूमवर आलो अँड भूक खूप लागलेली. सो आम्ही ऑर्डर केलं. अप्पम आहे इथे. त्याच्यानंतर इथे काहीतरी एक चिकन करी आहे थायकोडी काहीतरी समथिंग. त्याच्यानंतर इथे चिकन बिर्याणी आहे मलाबार स्टाईलनीच आहे. त्याच्यासोबत रायता दिला आहे चटणी दिली आहे आणि एक असं डेट्स अँड लेमनची अशी चटणी आहे ही ती ग्रेव्ही. आणि आज आम्ही अप्पमसोबत खातो. काल पराठ्यासोबत खाल्लेली. आय होप तुम्हाला हा मुन्नारचा व्लॉग आवडला असेल अँड नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा अँड जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये म्हणजे नेक्स्ट डेच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर अँड बाय बाय बाय. इश्क च अजना